दरवेळेस आपलंच घड्याळ बंद पडतं का बरं असं? खराबचा प्रश्न नाही, त्यालाच काहीतरी नाट लागेल त्या घड्याळ. ते मागून ते हे राहतं ना, तेच नाही त्याला. असू किंवा नसू पण ते ना घड्याळाला ना जे असं किंवा नसू मम्मी, सगळं त्याला राहतं ते. झालं का आता, बसवलं का? हे बघा मित्रांनो, ही घड्याळ. आणि मम्मी आता तुम्हाला खूप दिवसांनी व्लॉगमध्ये दिसणार आहे. तर हे बघा, आता घड्याळ नीट केलेलं आहे, 9 वाजलेलं आहे. मला पण जायचं आहे आता ऑफिसला. मम्मा ऑफिस को जाएंगी. आणि पहिल्याचे बनवलेलं तू दाखवणार होतं कांदा होते काय बनवले ना पहिले काढलं. आता नीट करायचं. हे पहिलेचे कोणचे व्हिडिओ बनवले ते बघून घ्या ना. घ्या अजून हात थोडं सरळ करा. घे. मी नाही काय धरून काय करायचं. हॅलो गाईज. हॅलो गाईज काय म्हणायचं. हॅलो लोकांना गाईज तू म्हण ना गाईज बी झालं. तुझ्याकडून स्टार्ट करायचं. म्हण हाय गाईज. वेलकम बॅक टू दी म्हण ना. मी सांगतो तुला. वेलकम काय स्वागत आहे तुमचं असं म्हणायचं. इकडे बघ ना. मग मी असं करायचं तुला. इकडे बघ ना. काय इथे इथे आहे ना, तिथे टॉर्च नाही करे. इथे इकडे काय म्हणू. तुमचं स्वागत आहे नाही आमच्या व्हिडिओमध्ये. काय तुमच्या ना आमच्या माझ्या माग ना मी तुझ्या पाठीमागं काय मी काय तू काय हे का शिकवणारा गुरु आहे का माझा. मी तुझ्यापेक्षा गुरु आहे. मग बोल ना मग पटापटा. हॅलो लोकांना स्वागत आहे तुमचं. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. हा मग तुझ्या माझ्या नाही. हा म्हण ना. माझ्या पोराच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अवघड आहे रे. अवघड आहे पण म्हणायचं मला करायची इच्छा म्हणजे मला इंटरेस्ट नाही का त्या गोष्टी. नाही इंटरेस्ट नाही. बस गप. दुसऱ्यांच्या कॅमेरा समोर घाबरता. काय घाबरायचं मला. मी का कोणाला घाबरत नाही. वेलकम अँड वेलकम बॅक टू दी अनदर व्लॉग. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मग मी आता तुम्हाला दाखवतो बॉबी आमची काय करते. बॉबी काय करते बाळा. भाभी काय करते. हो बापरे. हे माझे पैसे माझे. थांब मी गोल गोल फिरवतो सर. हे बघ. वाव वाव भारी ना. भाभी आई कुठे बाबडा. आई आंघोळ केली तू. कशी केली. सगळ्यात भारी आरामची जिंदगी म्हणजे आमच्या काळाची आहे. बघा कसा झोपलेला आहे मस्तपैकी. चू हे बघा आमच्या तूर डाळामध्ये किडे घालते ना मम्मी. सोंडे पप्पाने आणलं होतं. आणि मम्मी जुनं जे ठेवलं होतं ना त्याच्यात नाही घालते. जे पप्पाने आणलं ना त्याच्यात झालते. आणि हे ना असे गोल गोल गिठोळे बनले होते याचे. असे एवढे गिठोळे मी पूर्ण ते तोडले. आणि असे छोटे छोटे काळे काळे किडे झाले. आता आम्ही उन्हात ठेवलं होतं मस्तपैकी हे करायला. काय म्हणते त्याला, किडे जायला वाळवायला दिलेले आहे. किडे गेलेले का नाही गेलेले. हे बघा असे छोटेसे किडे. हे बघा किती छोटेसे किडे. मम्मी काढते आता किडे बघू शकता. आणि आता मला हां हे बघा किडे किती निघले बेकार. किती शांत घेते. काय म्हणली तू. काय करणार दोघांना. बर काय बोलती. काय तुला पटलं पाहिजे. अरे काय तुला पटलं पाहिजे. काय बोलती तू. हा काही समजलं पाहिजे. बाई काही माझी नाही जात इज्जत.
मी असं बोलत पोराला पण नॉलेज नाही म्हणा लोक म्हणून हं? लोक म्हणाल पोराला नॉलेज नाही पोराला. नाही पण जी बाई असं बोलती जी बाई असं फटकन बोलती तिच्या मनात काहीच नसतं. एकदम चांगल्या बाया राहत्या अशा, चांगल्या आया राहत्या अशा. चल मी जा रहा माझ्यासारखी माया तर कोणालाच नाही. ऑफिस में. हां ते पण आहे. माझी मम्मी सारखी माया कोणालाच नाही. कंट्रोल काय सत्यच घटना आहे. कंट्रोल करो, कंट्रोल. चलो गाइस, आज का कंटेंट बस हो गया. कल मिलते फिर, बाय. तू काय म्हणतो दे. तुझ्या सुनाचं ते पटणार नाही असं म्हणूच नको तू. दे ना ते तू. हां हे काय आता? किडे तिकडे बाहेर टाकून दे. आता हे बघा किडे बाहेर टाकू का उन्हाला ठेवू? उन्हाळ्यात द्या ना तिकडे टाकून लाव, टाकून दे. त्याचं काय करायचं? त्याने मोठी गाव आहे, गाव आहे. किती लाल लाल झालं ते. अरे मी बघ टाकून ना. झालं शेंगदाणे भाजत असल्यावर आहे ना त्याच्यात थोडं मीठ टाकलं ना हां ते लाल लाल. शेंगदाणे भाजत टाकल्यावर अरे मीठ जर कोणत्या ह्याच्यात हे असलं ना तर मिठामुळे होतं ना आपण एकदा खारे वगैरे काही करत असल्यावर. म्हणजे काय असं लॉजिक काय मीठ टाकल्यावर? म्हणजे तेल टाकल्यावर नाही होतं आणि मीठ टाकल्यावर होतं. पण ते नाही सांगू शकत मी कारण की कसं मिठाचं त्याचं काहीतरी असेल. हे बघा ते भुजारी लोक ते हे करत असतात काय ना. खतरनाक ते लाल 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 दिसतंय ते. असं वाटतं गॅस संपत आला. कालच गॅस लावला वाटत होतं. बंद झालं. हम्म. हॅलो गाईज, अनादर डे सेम ब्लॉग. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तोच व्हिडिओ पण दुसरा दिवस आहे कारण काल एवढं काही खास झालंच नाही. त्यामुळे मग मी आज पुन्हा व्हिडिओ बनवत आहे. कारण की जर ऑफिस असलं ना तर मग व्हिडिओ बनवायला वेळच नसतो. जर ऑफिस नसलं तर मग मी बनवतो व्हिडिओ. खूप सारे व्हिडिओ बनवतो. नुसते व्हिडिओ धपाधप टाकत राहतो. आणि तुम्हाला दाखवतो मम्मी काय करते. माझी मम्मी काय करते मम्मी? खिचडी करायची. हां खिचडी कोणती? साबुदाण्याची. साबुदाण्याची खिचडी. आता मम्मी इथं शेंगदाणे काय करते? मेल्ट करते. आणि इथं एवढ्या मोठ्या मिरच्या खिचडीमध्ये टाकणार आहे एवढं आहे बघा. का पागल? एवढ्या मोठ्या मिरच्या मम्मी खिचडीमध्ये टाकणार खाशील आहे. तरी तू. आणि काही दिवसांनी आखाजी आहे. हा व्हिडिओ थोडा काही नाही उद्या काही दिवसांनी. अगं पार पुढच्या रविवारी व्हिडिओ येईन तो. उद्या आखाजी आहे पण मग थोडा उशिरा व्हिडिओ येईन तो आखाजीचा. मी थोडा लवकरच टाकन व्हिडिओ. त्याच्यात काही वेगळी गोष्ट नाही आहे. तर मम्मीने काय म्हणते मम्मीला? केळी. मम्मीने ही केळी आणलेली आहे. ह्या केळीमध्ये जर माझी आजी वारली ना त्याच्यामुळे ती केळी आहे. आजी बाबा वारले तर कारण केळी राहते. तर बाबा आहे त्याच्यामुळे काळा छोटस मडकं त्याने आणलेलं आहे म्हणे. असं काय लॉजिक? म्हणजे मला काही समजलं नाही. कोणी जर गेले तर करा आणि केळी म्हणजे छोटं मडकं केळी आणि त्याच्यावर छोटं मडकं. फक्त जर म्हातारा गेला ना फक्त छोटं मडकं, म्हातारी गेली ना केळी अशी छोटी. म्हणजे आपल्या आजी वारल्या, बाई वारल्या तर केळी. आणि फक्त अण्णा वारल्या असते तर मग करा असं छोटा. आणि दोघं वारल्या असते तर करा आणि केळी. कारण केळी. आणि म्हणजे वारलेलेच आपल्यातून असं राहतं का? एक तर वारलेलं नाही का त्याच्यामुळे बाईंच्या नावाची आणली ना. नाही मग ठीक आहे ना. बाई वारल्या ना मग ती केळी ना. अण्णा वारल्या असते तर करा. बापरे काय काय जुने काळात. करावंच लागते. बरोबर आहे. ते धरावंच लागतं करावंच लागतं देवाला. म्हणजे पहिल्यापासूनच आहे का? हा करा केळी करा केळी केळी करा केळी. परंपरा आहे ते. सगळेच करते ते. सगळेच करतात. हिंदू लोक सगळेच करतात मित्रांनो. तर मला काहीतरी सांगायचं होतं. मम्मी बोलायला चालू झाली, थांबलीच नाही. मम्मी आता आहे ना मस्तपैकी आंबरसाचा स्वयंपाक करणार आहे. आज नाही करणार आहे. ज्या दिवशी आखाजा, त्याला आखाजा म्हणतात आमच्यात. ज्या दिवशी आखाजा असणार आहे ना त्या दिवशी मम्मी मस्तपैकी मग आंबरस करणार आहे, पुरणपोळी करणार आहे, खीर पण ना, खीर, भजे करणार आहे, कुरड्या करणार आहे, पापड करणार आहे, भात करणार आहे, रशी करणार आहे. एवढा मोठा स्वयंपाक करणार आहे जो की तुम्ही गुढीपाडव्याला पण आपण तेच केलं का? मी व्हिडिओ टाकेल नाही. गुढीपाडव्याला खीर गेली पण आता आखाजाला मज्जा येणार आहे खूप जास्त. तो पण व्हिडिओ येईल. तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. उद्याच येईल तो. म्हणजे मी तो पण व्हिडिओ बनवणार आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता मम्मी आम्हाला डब्याला खिचडी देत आहे आणि नाश्त्याला पोहे करणार आहे. पोहे. तर मी पण आता मम्मीला पोह्यासाठी मदत करणार आहे. काय मदत करतो? नको करू. फक्त सांगतो आणि हे बंद झालं का बस झाली मदत.
काही बोलती मम्मी काय म्हणती नाही का व्हिडिओ मध्ये सांगतो फक्त मम्मीला मदत करणार आहे आणि मदत करत नाही. पा मित्रांनो कशी बोलती. मी भाकरी पण केलेला आहे. भाकरी ही बाई म्हणते मी काहीच नाही करत. मी सगळं मम्मी मदत करतो तुला. मदत करतो. तुम्हाला समजत नाही. तुला काय वाटतं मी स्वप्नात मदत करतो. सगळे मदत करतो तुला मला मी. माहिती आहे, तू सकाळचं तर तुझं रुटीन तर करतो. सकाळी नाही मी या बाय भाज्यासोबत चपातीसोबत मी सगळं करत राहतो. तुम्ही काय झोपते उठते बस एवढंच राहतं तुमचं. खरं बोलायचं शिक जरासं. हे बाय सकाळी मी सगळं आवरणार, सगळं स्वयंपाक करणार, पाणी भरणार, सगळं करणार. मॅडम सर मस्तपैकी. मग तू ते मला तयार करून दे. तयार करून दे. तयार कोणी करत? तयार करून देते मग तुम्हाला. आता मी ते करणार आहे. व्हिडिओ करतोय तू, खरं बोलायचं. खरंच बोलतोय मम्मी मी. एकदम खरं, एकदम स्पष्ट बोलतोय. एकदम स्पष्ट बोलतोय. एकदम खरं बोलतोय. हे बघा असताना नाही तू असल्यावर पण करतो. तुम्हाला काहीच काम नाही करून देत. धुणं पण धुतो, भांडे पण घासतो, सगळं काम करतो मी. म्हणून मी आल्यावर 3 शर्ट पडले होते. म्हणून मी आल्यावर आहे ना 3 शर्ट पडले होते. मला सांग ना पोह्यासाठी काय काय करायचं. तुला काय काय कापून देऊ. कांदा, मिरची, कढीपत्ता, कांदा, मिरची, कढीपत्ता, अजून कोथिंबीर, अजून एवढंच लागतं. त्या मित्रांनो आज मी मम्मीला कटिंग करून देणार आहे. कटिंग म्हणजे चॉपिंग करून देणार आहे. त्याला इंग्लिशमध्ये चॉपिंग म्हणतात, मराठीमध्ये त्याला काय म्हणतात कापून देणार आहे आणि हिंदीमध्ये म्हणतात काट के देने वाला हूँ. काट के देने वाला हूँ. काट के देने वाला हूँ. काट के. अब मम्मी को काट के. अरे कामाला जाते तर काय शिकवते का हिंदी मराठी इंग्लिश काट के देने वाला का. आता हिंदी नाही येत मला, मी काय करू. जर हिंदी येत असते तर मी हिंदीमधून बोललो असतो का. बरोबर ना मित्रांनो. मग काट के काप के काही पण ते समजलं ना तुम्हाला. समजलं ना. हिंदी मधून सगळं. मग ऑफिसला बोलतो ते तेवढं पुरतं बोलावं लागतं हिंदी. पण जास्तच नाही कळलं ना. जाऊन दे. चलो अब हम पोहे बनाते हैं. पोह्याचं आणू का. पोह्याचं आणू. पोहे तर इथे आहे. तर हे बघा मित्रांनो कढीपत्ता घेतलेला आहे जो की आमच्या झाडावरच आहे. कवळा आहे ना मी थोडासा. हा आमच्या झाडाचाच आहे. कवळा आहे ना. हात यायला लागले ना रे. हे बघा आत्ता यायला लागलेले. आणि 3 कांदे, हा लिंबू आहे, हा पोह्यावर टाकायचा. तुम्हाला माहीतच असेल मी काय सांगू राहिलो. आणि हे बघा आता मी सगळं हे कापून घेणार आहे. कापून झाल्यावर मी तुम्हाला सांगतो आणि मीच कापणार आहे. त्याच्या शेजारी भाऊ मी बरोबर येतो. मित्रांनो मी सगळं कापून ठेवलेलं आहे. मम्मी कोणी कापलं सांग. काय हा तू कापलं. हे बघा प्रूफ आहे. प्रूफ आहे. इथं प्रूफ सबूत आहे. सबूत मी कापलं कारण की मम्मीला बिचारीला आहे ना खिचडीन ते करायचं होतं. त्यामुळं माझं जरा मन आहे ना हे झालं हळवं झालं. त्यामुळं मी कापून दिलेलं. हे बघा दूध धुवायचं ते. मी नंतर बरोबर धुतो. हे बघा इथं आता सगळं झालेलं आहे. आता सगळं आवरून घेतो. तुम्हाला दाखवतो डायरेक्ट जेवायच्या वेळेस. मॅडमला मॅडमने म्हणणार तर काय म्हणणार. मॅडमच म्हणणार ना. बरोबर. आम्हाला नको ती पदवी. हां आई ती आई नाही. आई माझ्यासाठी आई म्हणजे माझी मॅडम आहे. देव कुठं म्हणू. तू थोडी देव आहे. तू काय सगळ्यांकडे असं लक्ष ठेवते का तुला देव म्हणायचं. आई बापाला देव मानत. मग माझ्यासाठी तू सगळं आहे. मॅडम कशाला पदवी कशाला द्यायची का. माझं नाही शिक्षण झालेलं आहे का. नाही झालंय ना. मग मॅडम कशाला म्हणते मी सर्व्हिसला आहे याला आहे. सर्व्हिसला नाही माझ्यासाठी तू मॅडम आहे. सगळं सांभाळणारे जे सगळं सांभाळता ज्यांना शिक्षणाचं तर नॉलेज शिक्षणाचं नॉलेज सगळ्यांनाच राहतं. पण ज्यांना दुनियाचं नॉलेज राहतं ना ते खरे पॉवरबाज राहतात. मला काय खरंच माझ्या मी मॅडम आहे. बघू शकता. हे बघा मम्मीने खिचडी केलेली आहे. पोहे नाही झाले का अजून. हे बघा आमचे पोहे बघू शकता तुम्ही मित्रांनो. इथं खिचडी इथं पोहे. वा या भाई इथं खिचडी इथं पोहे इथं बनवणारी सॉरी बनवणारी बघू शकता. आणि एका झाली. हे बघा मित्रांनो आता मम्मी मला देत आहे पोहे. एवढे काय बास ना. नाश्ता आहे तो जेवण नाही. काय बोललो. मला ना लय पोहे टाक. अजून टाक भिजायला. अजून टाक. अरे हेच नाही
खावत आहे अजून जादा खाल्लेलं आहे. हे बघा मित्रांनो, इथं मस्तपैकी आता टरबूज कापलेला आहे, एकदम भारी गरेदार टरबूज आहे. पाणी पिणी आता सगळेजण नाश्ता करणार आहे, मी पण आता नाश्ता करतो. एक नंबर एक नंबर. आजचा नाश्ता एकदम भारी झालेला आहे. पोहे आणि आता आखाचे येणार आहे, त्यामुळं तो पण येणार आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या ब्लॉग बने राहो. त्यामुळे तुम्ही पण या जेवायला. तुम्ही पण माझी एक फॅमिलीचे. तुम्ही पण या जेवायला. हे जरा तुम्ही खाल्लं काय मी खाल्लं काय एकच आहे. कुत्री दादा किती येड्यावानी करती बॉबी तू. किती येडी झाली तू. काय वर नका. हिचं काय आहे बुजगाव ना. दुधली रे बबिता दुधली रे दुधली बबिता रे दुधली रे दुधली. तरी तिला मारलं नाही बा. माझा असा हात आडवा होता, माझ्या हाताला लागलं जादा. घोड़ा छे यहाँ पे मम्मी गुस्सा हो गई. देखो देना मुझको. हाय हाय मित्रांनो, जो आमची गुड नाईट झाली तरी आम्ही हाय करतोय. बाबा आद्या सुलेमान. ए आधी आधी असे ते खोटवास राहिला मला लागला ना ए बधीर. यो पण ढोल्या मार यो मारतो आणि सटस काय रे आद्या. आद्याला सटासट आणतोय तिला. बसली ना ती दादा तू ही पहिले ही ठेमरी. ए, काय बोलली ऐकलं का. मम्मी, काय बोलली ऐकली का ते. मला नाही माहिती. बाड तिला बाडकवतो म्हणून. बाहेर काढून तिला बाहेर काढून शिव्या देते. निघ बाहेर अंधारात निघ. हा शिव्या देती अजिबात तिला नाही काही द्यायचं. हाय घर जाय रे जाय घरी घरी कोणी तिला मारायला आली का? ए बापरे, हे पागल पागल आहे का तू. सांग रे बाई दादा. ए चौशिंग का. Tre, tre, tre. दिला दिया दिला दिया के जो तेरी देखी शराबी है दे हो गया. हमारी भाभी मौत से निकलने का प्रयास कर रही है. चावायच नाही हा. चावली तर हात मोडून टाकून हात. चावायच नाही. दादी लोक कसं बोलवतात तिथे आपण आपलं बोलायचं म्हणलं. है दिल मेरे क्या
किया लवटा आग दुनिया ओय दादा मी काय नाही केलं बो बाई लाईट गेली दादा सोडणार आहे तिला वालो. परत ए मम्मी काय ग तुझा करतोय म्हणून तर त्या पोरीला असं करतो. तन करती